नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मळ्यात तिथं आहे ना कोंबड्या शेडच्या वरून उड्या मारून बाहेर जायला लागल्या. त्याच्यामुळे नानांनी नियोजन लावल्यावर भारती म्हणले आपण असं करू की LED वर पाडलेला आहे तो आतमध्ये लावू, म्हणजे कोंबड्या बाहेर जायच्या नाही, बघत बसते. पिल्लं बी निघलेत, कोंबड्या बसायचं बी काम चालू आहे. आता श्रावण संपला आहे आणि आता दसरा संपला का परत एकदा हे सगळं खाणं पिणं चालू होईल. नाना बांधा हिंडत होते. अण्णा मामाचं गवत कापायचं काम चाललं होतं. आपण तोवर म्हणलं एक फेरफाटका मारू. तिकडं सर्जा राजा चरत होते एकदम निवांत मस्तपैकी, आणि रोक्या आपल्या मागच हिंडणार आहे. इथं आहे ना राजगिरा आणि भाजीपाला टाकलाय बरं का अक्की नानानी. आणि घोडे बघून भारती म्हणली का पाऊस येऊ शकतोय. निघालोय पटक्याच घरी अक्की बी आणि भारतीला बी घेऊन. आपल्याला जायचं होतं फोटोशूटसाठी, त्याच्यामुळं भारतीने केलेली भेळ खाल्ली. निघालो आणि डायरेक्ट पोहोचलो ज्या ठिकाणी फोटोशूट आहे तिथं. फोटोशूट कायचं आहे, डोहाळे जेवणाचं. मग कपल फोटोशूट झालं आणि मस्तपैकी लिफ्टमध्ये बसून 5व्या मजल्यावर पोहोचलो. तर डेकोरेशन बी मस्त होतं आणि रेडी पण होतं. कार्यक्रमाला सुरुवात झाली, ओवाळणी झाली, ओटी भरण झालं. मेन कार्यक्रम होता जिलबी आणि पेढा काढायचा. तो कसा झाला तो बघा. पेढा निघल्यामुळं वातावरण एकदम आनंद झालं. कुणीतरी येणार अशा गाण्यावर डान्स बी झाले. आणि आता टाईम झाला होता जेवायचा, त्याच्यावर ताव मारला. काल ठरल्याप्रमाणे मंडळाच्या संगीत खुर्चीत बायकोचा नंबर आला. मग दिवस कसा गेला, आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे. धन्यवाद.